महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षांचं नाव निश्चित, रवींद्र चव्हाणांच्या नावाची औपचारिक घोषणा होणं बाकी, सूत्रांची माहिती. तर मुंबई भाजप अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याचीच उत्सुकता. जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये भाजपकडून धक्कातंत्र. दक्षिण मुंबईमध्ये शलाका साळवी तर वसई विरारमध्ये प्रज्ञा पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड. ऐन वेळेला पक्षानं 2 महिलांना दिली संधी. मुंबईमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून भाजपामध्ये अंतर्गत नाराजी. तरुणांना संधी देऊ असं सांगूनही 60 वर्षांवरील जिल्हाध्यक्ष का निवडले, कार्यकर्त्यांचा सवाल. बीडमध्ये जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुखांची निवड केल्यानं आमदार सुरेश धस नाराज. जिल्हाध्यक्ष निवडीबाबत सुरेश धस पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार. सरकारनं धनगर समाजाचा विश्वासघात केलाय. एसटी आरक्षण जाहीर करा, अन्यथा आगामी निवडणुकीमध्ये महायुती विरोधात भूमिका घेऊ, लक्ष्मण हाकेंचा इशारा. हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झालेली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वादग्रस्त वक्तव्य. तर सरनाईकांच्या तोंडी भाजपची भाषा राऊतांनी डिवचलं. बावनकुळेंकडून मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान. कोकाटेंच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. वैष्णवी हगवणे प्रकरणी हगवणे पितापुत्रांच्या पोलीस कोठडीत वाढ. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आणि वैष्णवीच्या बाळाची हेळसांड प्रकरणी तपासासाठी पोलिसांची मागणी. हगवणेंनी वैष्णवीच्या वडिलांकडून 1.5 लाख रुपये उकळले. लग्नातील रुखवत शशांकची मामी करेल असं सांगत हगवणेंनी पैसे उकळल्याचा अंजली दमानी यांचा दावा. यूपीआय, पीएफ आणि एलपीजी सिलेंडरचे नियम उद्यापासून बदलणार. तर सरकार नवी ईपीएफओ आवृत्ती लॉन्च करणार. पीएफ क्लेम सोपा होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.